श्री स्वामी समर्थ मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात स्वामी भक्तांनो? तर मला एक खूप छान व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमच्यासोबत. जो आत्ता मी इतक्या वर्ष मी इथे राहते. पण काय झालं होतं की आम्ही ह्या एरियाच्या थोडंसं पुढे राहत होतो, माझ्या आईचं घर. आणि लग्न झाल्यानंतर आम्ही ह्या एरियामध्ये राहायला आलो. तर राहत होते इथेच ह्या एरियामध्येच. पण कसं होतं की आपल्या नेहमीच्या ह्याच्यात आणि नेहमीची पळापळ आणि हे ते सगळ्यामध्ये आपण काही गोष्टी आपल्या इथल्यासुद्धा आपल्याला माहिती नसतात. तर माझ्यासोबतही असं झालं की आमच्या इथे असे 2-3 असे पत्र्याचे शेडचे दुकानं आहेत. म्हणजे नर्सरी आहे किंवा ते कपडे बनवतात ना, बस्कर वगैरे, तशी लोकं आहेत ते हँडलूमवाले. आणि एक असं दुकान आहे. तर तिथेच मागे इतकं सुंदर एक देवीचं मंदिर मला सापडलं. मी बाळाला घेऊन गेले होते फिरण्यासाठी. तर माझ्या मिस्टरांनी वाचलं की अरे, इथे काळूबाई मंदिर आहे. मी म्हटलं कुठे आहे? तर ते बोर्ड एकदम असं धुराळलेलं रस्त्यावरनं. तर आम्ही पाहिलं तर म्हटलं अरे, काळूबाईचं मंदिर इथे. आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं. मग आपण म्हटलं जाऊयात कधीतरी, आता लेट झालं आहे. आणि मग मी अशीच सहज बाळाला फिरायला परत घेऊन गेले. तर मी म्हटलं चला बरं आज मंदिरात जाऊन बघूयात कसं मंदिर आहे. तर मी गेले आणि मला इतकं सुंदर छोटंसं मंदिर, इतकं गोड, इतकं छान, म्हणजे इतकं सुंदर वाटलं ते की मी त्या देव्यांना बघतच बसले. म्हटलं अरे बापरे, इतकं छान इथे एवढ्याजवळ मंदिर आहे आणि आपल्याला इतके वर्ष झालं माहिती नाही आहे. तर म्हटलं असो, आपलं म्हणजे हे असतं की आपण कुठे पोचण्याला सुद्धा एक मोठं प्रारब्ध असतं. आपल्या नशिबात ते तोपर्यंत नसतं जोपर्यंत योग येत नाही. तर असं असेल. आणि तिथे काका बसले होते. तर ते तिथले सगळं हे करतात, बघतात. तर मी त्यांच्याशी बोलत होते की म्हणजे हे मंदिर काका आम्हाला माहिती नव्हतं वगैरे, आणि बरं झालं मला कळालं. तर असंच बोलता बोलता मी देवीकडे पाहिलं आणि काकांना म्हटलं मी एक व्हिडिओ काढला तर चालेल का? ते म्हणाले हो. आणि मी व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढता काढता माझ्या डोक्यात एकदम विचार आला. मी त्या काकांना म्हणाले की आम्ही स्वामी भक्त आहोत. मी अक्कलकोटला जाताना ना अशी पुरणपोळी घेऊन जायचे. तर मी इथे देवीला म्हटलं शुक्रवारी पुरणपोळी घेऊन येते हां. तर ते पण म्हणाले हो या की घेऊन, म्हणे तुम्ही घेऊ शकता. तर शुक्रवारी असं म्हणजे किती 3-4 दिवस आधी मी गेले होते. तर मग माझ्या डोक्यात होतं शुक्रवारी पुरणपोळी करायची आहे. तर त्या काकांचा काय आमच्याकडे नंबर वगैरे काही नव्हता, फोन नंबर. पण ते मला काका म्हणले होते की ह्या वेळेला मी बंद करतो आणि ह्या वेळेला मी उघडतो. तर मग तशी वेळ बघून काल मी घरी स्वयंपाक केला सगळा. आणि पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक केला आपला पारंपरिक. आणि मोठ्या पिशवीत सगळं भरून तयार केलं. पण माझं सगळं भरेपर्यंत आणि आवरेपर्यंत 7:30 वाजले होते रात्रीचे. तर मी मिस्टरांना म्हटलं की तुम्ही जाऊन त्या काकांना सांगा की आम्ही येतो आहे, तुम्ही जाऊ नका घरी. कारण आपण नैवेद्य ठेवणार आणि ते मग कोण बघणार नंतर. तर माझे मिस्टर गेले आणि त्यांनी सांगून आले तिथे की काका आहेत का? तर तिथे काका नव्हते. आम्हाला सांगितलं तुम्हाला किल्ली देणार आणि तुम्ही किल्ली घेऊन उघडा आणि तुम्ही हे करा, पूजा करा काय करायची तर. तर मी आदल्या दिवशी देवीसाठी 2 साड्या आणून ठेवल्या होत्या. ओटीचं सामान घेऊन आले होते. पुण्यातील जोगेश्वरी देवीच्या इथे खूप सुंदर ओट्या मिळतात. तर तसं मी सगळं घेऊन आले होते. आणि मी साडी, ओटी, जेवण असं सगळं घेऊन गेले. आणि गेल्यानंतर तिथे लोक दर्शनाला येत होते. आणि मग मला काय झालं की आम्ही उशिरा गेलो होतो ना, 7:30 वाजले होते, 7:45 झाले होते. तर मी मिस्टरांना सारखं एकच विचारत म्हणलं अहो ते काका कुठे आहेत? कारण मी एवढं म्हणलं साग्र संगीत सगळा स्वयंपाक घेऊन आले, तो आता मी इथे ठेवणार आणि इथे असं कसं उघडं, म्हणजे ठेवून कसं जायचं? उघडं म्हणजे मंदिरच होतं, गाभाराही आहे, व्यवस्थित छान मंदिर आहे. पण आपल्याला वाटतं ना की थोड्या वेळाने ते उचलून कोणाला तरी द्यावं, कोणीतरी प्रसाद म्हणून खावं असं वाटतं. तर मी गेल्या पहिल्या पिशव्या टेकल्या आणि देवीला अशा साडी घालण्याचा प्रयत्न केला. साडी घालण्याचा म्हणजे कसं, मी अशा मिऱ्या घातल्या आणि अशा ठेवल्या आणि डोक्यावरनं पदर दिला. असं मी दोन्ही देवींना केलं. त्यांच्या ओट्या भरल्या
आणि तिथे मी सगळं दुधाचं म्हणजे दूधसुद्धा सगळं घेऊन गेले होते, कारण माझं घर फारच जवळ आहे. सगळं मी असं जेवण घेऊन गेले. तिथे 2 ताटं मांडली आणि सगळा स्वयंपाक असा मी देवीला वाढला. तर वाढल्यानंतर मला इतकं छान वाटत होतं. मी आणि सगळं विसरून गेले ते काय मागायचं आहे, काय करायचं आहे, काही नाही. मी माझ्या नादात देवीला वाढत होते. सगळं वाढलं आणि देवीला नैवेद्य दाखवला, धूप पेटवला आणि इतकं छान आम्हाला वाटलं. तर मी म्हटलं आता हे वाढले तर आपण व्हिडिओ काढूयात एक. तर मी व्हिडिओ काढायला लागले तर एक आजोबा आले आणि ते म्हणाले की मी जेवतो म्हणे तुम्ही दिलेलं. तर मला इतकं ते छान वाटलं. माझे मिस्टर पण म्हणाले हो हो तुम्हाला हे जेवा तुम्ही. तर आता एक ताट गेलं, पण आता एका ताटाचा मला प्रश्न पडला आणि तेवढ्यात मी पुजारी काकांना फोन केला. तिथले कोणीतरी आहेत त्यांच्या फोनवरनं माझ्या मिस्टरांनी कॉल लावला आणि त्या पुजारी काकांशी मी बोलले. म्हटलं काका त्या दिवशी मी तुम्हाला म्हणाले होते ना मी शुक्रवारी घेऊन येणार आहे तर पुरणपोळी. तर ते म्हणाले हो तुम्हाला सकाळी फोन करायचा. तर म्हटलं नाही माझा राहून गेला, मला वाटलं तुम्ही इथेच सापडणार. तर ते म्हणले नाही मी आता बाहेर आलो आहे, तुम्ही सगळी पूजा करा, काय काय करायचं ते करा आणि टेन्शन घेऊ नका, ते जेवणाचं काहीतरी बघा काय करायचं ते. तर मी काय केलं, तिथे छोटे छोटे देव होते त्यांना सगळ्यांना छोटं छोटं असे नैवेद्य केले आणि देवीला असं पुरणपोळीचं मस्त असं ताट दोन्ही देवींना वाढलं. त्याच्यातलं एक ताट वाढून जस्ट प्रसाद दाखवल्यानंतरच ते काका म्हणाले मी जेवणार आहे. मग त्यांना आम्ही सांगितलं की थोड्या वेळाने आम्ही तुम्हाला देतो ताट, कारण थोडं राहिलं आहे अजून. आणि अचानक मी व्हिडिओ काढत असताना माझ्या मागनं 2 लेडीज आल्या. तर त्या लेडीज आल्या असताना मी सरकले, मी त्यांना वाट दिली आतमध्ये यायला. तर त्या दोघी त्यातल्या एक जण म्हणाल्या की मी जेव्हा येते तेव्हा मंदिर बंद असतं, हे लॉक लावलेलं असतं गाभाऱ्याचं, आज आम्हाला मंदिर उघडं मिळालं. आणि मला इतकं छान वाटलं, म्हणजे माझं काही त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. मग मी साईडला झाले आणि त्यांनी दर्शन घेतलं आणि मला त्यांना दोघींनाही बघून इतका असा काहीतरी वेगळा भास झाला. मी त्यांना म्हटलं तुम्ही जेवणार का हे ताट? तर त्याही दोघी एकदम स्तब्ध झाल्या असतील, त्यांनाही वाटलं असेल अरे बापरे हे काय. तर त्या पण माझ्याकडे बघायला लागल्या आणि त्या म्हणाल्या आम्ही जेवण करून आलो आहे. तर मी म्हटलं हो का? तरी पण त्या म्हटल्या नाही आम्ही खाणार. आणि मग त्यांना म्हटलं बसा तुम्ही, मी त्यांना थोडीशी जागा करून दिली. त्या दोघीही बसल्या आणि मी देवीला म्हणाले होते ना की मी पुरणपोळी करून आणते. तर बाकीचं सगळं जेवण न खाता त्यांनी दोघींनी पुरणपोळी खाल्ली, थोडीशीच, फार थोडीशी खाल्ली. बाकीची मी त्यांना पिशवीत घालून घरी दिली. पण त्या दोघी माझ्याकडे आल्या ना तिथे मंदिरात, तर मला असं वाटलं साक्षात, म्हणजे त्या कुठे राहतात काय राहतात मला काही माहिती नव्हतं, पण साक्षात मला वाटलं दोघी ह्या देवी आहेत, एक लक्ष्मी आहे आणि एक काळूबाई आहे. तर ह्या दोघीही त्यांनीच पाठवल्या, देवीनीच पाठवल्या की तुम्ही या. म्हणजे देवीच आल्या आणि त्यांनी बसून स्वतःच्या हाताने प्रसाद खाल्ला. आणि घरातनं मी भजी करता करता माझ्या मिस्टरांना एक अनुभव सांगितला होता शंकर महाराजांचा, की शंकर महाराजांना भजी फार आवडतात आणि त्यांनी गिरनार पर्वतावर जाऊन कुठनं पीठ आणलं काय आणलं पण भजी केले होते आणि पिठाचे गोळे केले होते साधूंसाठी जेवण्यासाठी. हा त्यांना मी एक अनुभव आहे तो मी सांगितला. तर मी म्हटलं आपण त्यांना द्यायचं का दर गुरुवारी भजी आणि चहा, त्यांना फार आवडायचा स्वामी महाराजांना, आणि त्यांना 2 कप आपण आणूयात आणि त्यांना देत जाऊयात. तर माझे मिस्टर काय म्हणाले दर गुरुवारी कशाला, रोज पण तू दिलंस तरी मला काही हरकत नाही. तर मला पण खूप छान वाटलं. तर तिथे बसले त्या दोघीही मला छान म्हणजे अनुभव सांगितला आणि त्यातल्या एक ताई त्या अशा खूप छान एक त्यांनी म्हणल्यासारखी म्हणली. आता मी तो व्हिडिओ ह्याच्यामध्ये ठेवणार आहे की त्या माझ्याशी काय बोलल्या. आणि मिस्टरांनी त्यांना एक मोठा अनुभव सांगितला जो आम्ही काळूबाईला गेलो होतो तेव्हाचा. तर त्यांनीही तो ऐकला आणि त्यांच्या तोंडून पण मला एवढे ब्लेसिंग मिळाले, मला इतकं छान वाटलं की तुझं खूप छान होणार आहे, कशाची तुला कधी कमी पडणार नाही, अशा खूप छान मला बोलल्या. त्यातल्या एक ताई डॉक्टर आहेत. आणि मग मी त्यांना म्हणाला मी तुमचा व्हिडिओ काढू का? तर हो म्हणाल्या. तर मी त्यांचा एक व्हिडिओ छोटासा काढलेला आहे तो ठेवते आहे, तुम्ही बघा कशा आहेत त्या. आणि खरंच आपण म्हणतो की ह्या पृथ्वीवर देव आहे की नाही, म्हणजे कुठलाही देव,
कधी कधी असं वाटतं आपल्याला हे सगळं काय आहे, खरं आहे की नाही. पण हे छोटे छोटे असे अनुभव येतात ना आपल्याला. आता मला देवीसमोर बसून मी विचार करत होते वाढता वाढता, की आता ह्या अन्नाचं काय होणार. कारण आपण कधी अन्न फेकत नाही. आपल्याला वाटतं पक्ष्यांनी तरी खाल्ला पाहिजे, नाही तर माणसांनी तरी खायला पाहिजे. मग आता ह्याचं काय होणार, काय होणार. तर साक्षात 2 देवी जेवायला आल्या असं मला तरी वाटतंय. आणि मला खूप आनंद झाला त्या आल्यानंतर. मला आनंद अश्रू येणार होते, पण मी स्वतःला खूप कंट्रोल केलं. आणि त्यांनी मला खूप छान आशीर्वाद दिला. खूप छान आम्ही गप्पा मारल्या. थोडाच वेळ होत्या त्या पण. आणि मग ते झाल्यानंतर त्या निघाल्या दोघीजणी. आणि मग मी जरा तिथली आवरावर केली सगळी. आणि आम्ही तिकडनं सगळं त्या बाबांना पण जेवण दिलं. तिकडनं सगळं घेऊन आलो. मग आम्ही घरी आल्यानंतर जेवलो. तर हा माझा खूप सुंदर असा अनुभव आहे, तुमच्याशी शेअर करते आहे. बघा तुम्हाला कसा वाटतो. इथेच मी व्हिडिओ थांबवते. श्री स्वामी समर्थ. काळूबाई पाठीशी कमी नाही कशाची. हो, खरंच. म्हणजे तेवढंच कायम लक्षात ठेवा. हो. ती असेल ना तर मी तुम्हाला सांगते, आमच्या दोघींना भयंकर अनुभव आहेत काळूबाईचे. खूप. परत म्हणा ना, ते काय म्हणत होते काळूबाई. काळूबाई पाठीशी कमी नाही कशाची. बापरे. कायम लक्षात ठेवा. सो स्वीट ऑफ यू.